पावसाळा आला की पुण्यामधल्या ट्रेकर्सना वेध लागतात ते कात्रज ते सिंहगड अर्थात K2S या ट्रॅकचे। दरवर्षी तब्बल 16 ते 18 किलोमीटरचा हा नाईट ट्रेक असतो। ट्रेकर्सची K2S ची तयारी कशी सुरू आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अश्विनी पवार यांनी। मान्सून ट्रेक म्हणून ओळखला जाणारा कात्रज टू सिंहगड म्हणजेच K2S हा ट्रेक अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे आणि म्हणूनच या ट्रेकसाठी पुणेकर तयारी करत आहेत। आपण बघू शकता की अगदी तयारी जी आहे ती अगदी उत्साहामध्ये सुरू आहे आणि या ट्रेकविषयी आपण अजून जाणून घेऊयात। या ट्रेकची जी प्रशिक्षण देणारी कविता आहे आपल्या बरोबर आहे। कविता, मला सांग की हा जो ट्रेक आहे 11वं वर्ष आहे या ट्रेकचं, काय सांगशील एकूणच या ट्रेक बद्दल? आणि तुमच्याकडे दरवर्षी अनेक वयोगटातले म्हणा किंवा अनेक कॅटेगरीज मधले लोक येतात ह्या ट्रेकमध्ये सहभागी होण्यासाठी, काय सांगशील एकूणच? यावेळी ही 10 एडिशन्स आम्ही आतापर्यंत ऑर्गनाईज केल्यात आणि येत्या 26 जुलैला 11वी एडिशन ऑर्गनाईज करतोय। इट इज अन इंटर कॉलेजिएट मॉन्सून नाईट ॲडव्हेंचर रेस। ही रेस संध्याकाळी फ्लॅग ऑफ होईल आणि कात्रजच्या जुन्या बोगद्यापासून ह्याचा फ्लॅग ऑफ होतो आणि सिंहगडला दुसऱ्या दिवशी ही रेस संपते। टोटल 13 टेकड्या आहेत, अराउंड 15 ते 18 किलोमीटरचा रूट आहे आणि खूप उत्साहाने खूप पार्टिसिपंट याच्यामध्ये भाग घेतात वेगवेगळ्या कॉलेजेसमधून। 16 किलोमीटर चालणं, तेही रात्रीचं काट्याकुट्यातून, म्हणजे आपण इतर वेळेस ड्राईव्ह इतक्या वेळ करत नाही साध्या रस्त्यावरून, पण हेच कात्रज आणि सिंहगडच्या दरम्यानच्या ह्या टेकड्या 16 किलोमीटर चालणं, एकूणच तुझा एक्सपिरियन्स कसा होता या बाबतीतला? ह्या वर्षी आम्ही जिंकायचा प्रयत्न करतोय, त्यामुळे जून महिन्यापासूनच आम्ही यावेळेस प्रॅक्टिस सुरू केलेली आहे आणि NEFचे ट्रेक्स असतातच दर शनिवारी K2S। तुम्ही K2S मध्ये पार्टिसिपेट करत आहात आणि आता प्रॅक्टिसला सुरुवात केली आहे, काय वाटतंय एकूणच? एकदम मस्त वाटतंय। आम्ही सर्वजण प्रोफेशनल्स आहोत। मी ऑप्थॉलॉजिस्ट आहे, शी न्यूरोफिजिशियन आहे, हे चार्टर्ड अकाउंटंट आहेत आणि आम्ही 40+ मध्ये भाग घेत असलो तर आम्ही सगळे 50+ आहोत आणि आम्हाला दाखवून द्यायचं की 50+ भी कम नाही। एकूणच K2S ची ही स्पर्धा होती, ही पहिल्यांदा तरुणांसाठीच लिमिटेड होती किंवा महाविद्यालयीन तरुणीच याच्यामध्ये पार्टिसिपेट करत होते, परंतु आता ही वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये विभागलेली गेली आहे आणि त्यामुळे एकूणच सर्वच पुणेकरांना याचा लाभ घेता येणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळे सोबत अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे। झी 24 तास, एक पाऊल पुढे।